नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण फायनली कला ही अद्वैतला तिच्या प्रेमाची कबुली देणार आहे. आता हे सगळं कसं पॉसिबल होणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ प्रेक्षकांनो शेवटपर्यंत पहा. आणि त्याचबरोबर काजलने पण तिच्या मनातल्या भावना ह्या सोहमजवळ व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच वेळी अद्वैत तिथं आलेला आहे आणि अद्वैतला हे सगळं समजलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर इकडे आता संध्याकाळची वेळ आहे, संगीत सोहळा सुरू आहे. अद्वैत आणि कलाचं खूप सुंदर असं डान्स परफॉर्मन्स झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रजनी आता पुढचं काम करत आहे. कारण रजनीला आता पुढचं सूत्रसंचलन करायचं आहे. रजनी म्हणते की अगदी मोठा भाऊ आणि मोठी वहिनी यांनी एक आदर्श ठेवलेला आहे. प्रेम असावं तर अद्वैत आणि कला यांच्या जोडीसारखं त्यांच्या दोघांचं एकमेकांवरती असलेलं प्रेम हे खरंच सगळ्यांना आपल्याला प्रेरणा देतं. आम्हीही तीच केलेलं आहे. आम्हीही मोठ्या जाऊबाई आणि मोठे धीर यांचं अनुकरण करत आमच्या नात्याची सुरुवात केलेली होती. सेम अगदी तसंच सोहम आणि अनामिका या नवीन जोडप्यानेही त्या अद्वैत आणि कला यांचा आदर्श समोर ठेवून सुखी संसाराला सुरुवात करावी. तर चला तर मग आजचा परफॉर्मन्स होणार आहे आपले उत्सव मूर्ती अनामिका आणि सोहम या दोघांचा, असं म्हणत आता रजनीने अनाउन्समेंट केलेली असते आणि सोहम आणि त्याचबरोबर अनामिका या दोघांनाही आता परफॉर्मन्ससाठी पुढे बोलवलेलं असतं. ते दोघंही आता पुढे आलेले असतात आणि त्या क्षणी काजलचा चेहरा मात्र पडलेला असतो. तिला कळायचं बंद झालेलं असतं, हे सगळं काय होतंय तिला कळत नसतं आणि ती कासावीस होऊ लागलेली असते. सगळेजण खुश असतात, रोमॅन्टिक असं सॉन्ग सुरू झालेलं असतं आणि सोहम आणि अनामिका यांचा परफॉर्मन्स आता सुरू झालेला असतो. सगळेजण पाहत आहेत. सोहम आणि अनामिका दोघंही डान्स करत आहेत. दोघांनाही खूप छान वाटत आहे. फायनली हा सगळा सोहळा असतो तो त्यांच्या लग्नासाठी सुरू झालेला असतो आणि त्यासोबतच या सोहळ्यामध्ये खूपच छान अशी रंगत आलेली असते. खूप छान असा डान्स चालू असतो, पण इकडे काजलच्या डोळ्यात मात्र पाणी येत असतं. काजलला कळत नसतं की काय करायचं, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे हा प्रश्न काजलला पडलेला असतो आणि बिचारी काजल मात्र कासावीस होत असते. तिला कळतच नसतं की या सगळ्याचं मी नक्की काय करू, कशा पद्धतीनं हे सगळं करू. आणि त्याचबरोबर इकडे काजल रडत असते, कारण सोहम आणि अनामिका एकमेकांच्या मिठीत डान्स करत असतात आणि काजलची ही अवस्था संगीता आणि दिनकर या दोघांनाही जाणवत असते आणि ते दोघंही इकडे पाहायला मिळतात. त्यासोबतच इकडे कला आणि अद्वैत दोघंही खुश झालेले असतात. बाकी सगळे घरातले खुश असतात, टाळ्या वाजवत असतात आणि सोहम आणि अनामिका या दोघांनाही तिथे शुभेच्छा देत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कला आणि अद्वैतला या दोघांनाही काजल आणि सोहमच्या नात्याबद्दल अजून काहीही माहिती नाहीये. त्यांच्याबद्दल त्यांना कळलेलं नाही. इकडे काजलला खूप त्रास होत असतो. काजल म्हणते, काय चाललंय हे सगळं, मला सोहमजवळ माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. जर तायडी दाजींजवळ त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करू शकते तर मी का नाही. अजून ही वेळ गेलेली नाही, त्यामुळं माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या मला व्यक्त कराव्याच लागणार आहेत, हे आता तिने ठरवलेलं असतं. आणि त्यानंतर इकडे संगीता मात्र अनामिकाच्या आईशी बोलत असते. डान्स परफॉर्मन्स खूप सुंदर झालेला असतो. सगळेजण खूप खुश असतात आणि मग रजनी तिथे अनामिका आणि त्याचबरोबर सोहम या दोघांचंही कौतुक करते आणि सांगू लागते की खरंच खूप सुंदर असा डान्स परफॉर्मन्स झालेला होता. त्यानंतर काजल म्हणते की अजून वेळ गेलेली नाहीये, मला जाऊन सोहमशी बोलावंच लागणार आहे. असं म्हणत काजल जी आहे ती सोहमसोबत बोलण्यासाठी तिथे येते आणि सोहमला म्हणू लागते की मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा सोहम म्हणतो की नाही, मला वेळ नाहीये. तेव्हा अनामिका त्याचा हात पकडते आणि त्याला थांबवते आणि म्हणते, अरे तिला बोलायचं आहे ना, तुम्ही दोघं चांगले मित्रमैत्रिणी आहात, मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला बोलायला, असं म्हणत ती त्याला बोलायला लावत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सोहमला ती बोलायला पाठवते. आता काजल सोहमचा हात पकडते आणि सोहमला घेऊन जाते. अनामिकाच्या मनात जराही काही वाईट नसतं. बिचारी अगदी आनंदाने सांगते की तुम्ही दोघं जण बोलून घ्या आणि असं म्हणत त्या दोघांना तिने बोलायला लावलेलं असतं. ते दोघंही बोलण्यासाठी गेलेले असतात
आणि त्यासोबतच इकडे काजल मात्र खूप आनंदात असते, कारण फायनली ह्या सर्व गोष्टी घडत असतात. कारण काजलला तिने ठरवलेलं असतं की आज काहीही झालं तरीही सोहमजवळ मी माझं प्रेम व्यक्त करणार आहे, आणि ते प्रेम व्यक्त करण्यासाठी तिला जो वेळ हवा होता तो मिळालेला असतो. पण इथेच आता गोष्ट घडते, ती म्हणजे संगीता. संगीता जी आहे ती या दोघांना पाहते आणि संगीता धावतच काजलच्या जवळ येते, कारण काजलने काहीही गोंधळ घालू नये असं संगीताला वाटत असतं. आणि म्हणूनच संगीता ही काजलच्या जवळ आलेली असते आणि काजलला तिथे येऊन म्हणू लागते की काय चाललंय काजल हे तुझं. कारण तिला असं वाटत असतं की काजलने आता कोणतंही वेडं वाकडं पाऊल उचलू नये, ज्याच्यामुळं कलाच्या संसारावरती सावट येऊ शकतं. असं म्हणत आता काजलने सोहमचा हात हातात घेतलेला असतो आणि काजल सोहमला तिच्या मनातल्या भावना व्यक्त करणार असते. आणि तेवढ्यातच तिथं पोहोचते ती म्हणजे संगीता. आणि संगीता म्हणते की सोहमराव, माफ करा, माफ करा, असं म्हणत ती बोलू लागते. आणि काजलला म्हणत असते, अगं काय चाललंय तुझं, कळते का तुला, असं म्हणत ती काजलला शांत करत असते. पण काजल मात्र अजिबात ऐकायला तयार नसते. काजलचं एवढंच चाललेलं आहे की जर कलाताईने तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या असतील तर माझ्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी मी का वाट बघायची आहे. मलाही प्रेम करण्याचा अधिकार आहे, मीही माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत, असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आता रजनी पुढे अनाऊन्समेंट करते, कारण पुढचा डान्स परफॉर्मन्स असतो तो म्हणजे राहुल आणि नैना यांचा. आणि मग राहुल आणि नैना यांचा डान्स परफॉर्मन्स आहे म्हणलं की रोहिणी मात्र जाम खुश होते. पण प्रेक्षकांनो, मला एक गोष्ट कळत नाहीये, नैनाने एवढ्या चुका केलेल्या असतात पण तिला मात्र लगेच माफ केलं जातं, परंतु कलाकडून जर एखादी चूक झाली तर तिला मात्र कधीच माफ केलं जात नाही. तिला प्रत्येक वेळेस प्रूव्ह करावं लागतं की हे सगळं काय आहे. काहीही झालं तरी तिला सगळ्यांच्या समोर प्रत्येक वेळेस पुरावे द्यावे लागतात आणि स्वतः इनोसंट असल्याचं प्रूव्ह करावं लागतं. त्यासोबतच इकडे आता यांचा डान्स परफॉर्मन्स सुरू झालेला असतो आणि त्यांच्या डान्स परफॉर्मन्सवर सगळे हसत असतात, कारण गाणंच तेवढं भारी असतं. ते म्हणजे हा नवरा असला ही नवरी असली हे गाणं असतं आणि ते दोघंही तिथे नाचत असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण खूप हसत असतात. नैना आणि राहुल दोघंही छान असा डान्स करत असतात आणि फायनली त्यांचा जो डान्स परफॉर्मन्स आहे तो पूर्ण होतो. त्यानंतर अख्खं कुटुंब जे आहे ते सगळं, चांदेकर कुटुंब सगळं तिथं डान्स करण्यासाठी स्टेजवर गेलेलं असतं. परंतु इकडे संगीता आणि काजल बोलत असतात आणि अद्वैतला मात्र कॉल आलेला असतो, म्हणून अद्वैत तिथून बाजूला आलेला असतो. यांच्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. काजलने आईला घट्ट मिठी मारलेली असते आणि मग संगीता तिला सांगत असते, अगं काजू, गुरुजींनी सांगितलंय ना, असं काय विचार करतेस तू, तुझ्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे, अजिबात वाईट विचार करू नकोस, असं संगीता तिला सांगत असते. आणि तू काय करायला चालली होतीस आत्ता, मला माहिती आहे हे सगळं काय घडतंय, कशामुळं घडतंय, पण एवढी घाई नको करू बाळा, असं म्हणत संगीताने काजलला जवळ घेतलेलं असतं आणि तिला समजवत असते. त्याचबरोबर इकडे अद्वैत तिथं आलेला असतो आणि अद्वैत म्हणत असतो की काय चाललंय, म्हणजे नक्की काय झालं, अचानक या दोघी इथे का आलेला आहेत, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो आणि अद्वैत विचारू लागतो. तेव्हा मात्र संगीता सांगू लागते, नाही नाही तसं काही नाहीये. तेव्हा अद्वैत म्हणतो, इथे काय करताय, चला मग, काही झालं तरीही आता सगळ्यांना डान्स करायचा आहे एकत्र, असं म्हणत अद्वैत त्या दोघींना तिथून घेऊन जातो आणि म्हणतो चला बरं, असं म्हणत तो घेऊन गेलेला असतो. म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी अद्वैतच्या कानावर आलेल्या असतात, काहीतरी संशयास्पद वाटत असतं, पण तरीही अद्वैतने आता शांतपणे गोष्टी हँडल करायचा प्रयत्न केलेला असतो. संगीता, काजल या सगळ्यांना घेऊन तो आलेला असतो. कलाही तिथं असते आणि कलाही आता डान्स करायला लावत असते. आणि मग सगळं खरे कुटुंब, त्याचबरोबर अनामिकाचे आई बाबा, चांदेकर कुटुंब तिथं असतं, फक्त सरोज आणि रोहिणी सोडून. त्यांना अजिबात इंटरेस्ट नसतो, म्हणून त्या दोघीही तिथं आलेल्या नसतात आणि हे कुटुंब, अख्खं कुटुंब इथे डान्स करत असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता काजल आणि सोहम दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि काजल आणि सोहम दोघंही नाचत असतात. कला आणि अद्वैत डान्स करत असतात. अद्वैत तर अगदी त्याचं जे मूळ रूप आहे किंवा मूळ स्वभाव आहे त्याच्या विरोधात जाऊन तो हे सगळं करत असतो. तोही छान असा डान्स करत असतो, मनापासून सगळं करत असतो आणि त्याचबरोबर त्याला या गोष्टीमध्ये तेवढाच आनंदही वाटत असतो. तोही खुश झालेला असतो.
त्याचवेळी आता मिठाचा खडा टाकायचं काम करत असते ती म्हणजे रोहिणी. रोहिणीला मात्र हे सगळं बघवत नसतं. रोहिणीला वाटत असतं की काहीही झालं तरीही आत्ता एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती हिला बोललीच पाहिजे. मग ती सरोजला म्हणू लागते, अगं अद्वैत छान नाचतोय की, खरे फॅमिली बरोबर, असं पुढं बोलते. म्हणजे हिचा मुलगा नाचतोय ते दिसत नाही, पण अद्वैत मात्र नाचतोय हे मात्र सांगायला ती मागे पुढे बघत नाही. तिला असं वाटत असतं की एकदा का यांच्यामध्ये भांडणं लावून दिली की आपण रिकामे झालो, आणि हाच प्रयत्न तिचा असतो. पण हलक्या कानाची ही जी सरोज आहे तिच्या मात्र कधीच ही गोष्ट लक्षात येत नाही. तिला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की काही का असेना हे सगळं असं होतंय, मग माझ्या बाबतीतच असं का होतंय, माझ्याच मुलाच्या बाबतीत असं का होतंय, असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात सुरू झालेले असतात आणि तिच्या बोंबा मारणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सरोजची ही जी नाटकं असतात ती सुरूच असतात. सरोजला मात्र खूप राग आलेला असतो. सरोजला ह्या गोष्टी अजिबात पटत नसतात. अद्वैत मात्र बेधुंद होऊन नाचत असतो आणि त्याचबरोबर अद्वैतच्या सोबत डान्स करत असते ती म्हणजे संगीता. आता इथेच सगळ्यात जास्त राग येतो तो म्हणजे सरोजला. सरोजला हीच गोष्ट आवडत नाही की हा त्या फॅमिलीमध्ये मिक्स का होतो, हा त्यांच्यामध्ये का जातोय, ही गोष्ट सरोजला आवडत नसते. सरोजला राग येत असतो आणि सरोज तिचा राग व्यक्तही करत असते. संगीता मात्र अगदी डान्स करत असते मनापासून. तेव्हा कला विचार करू लागते की खरंच चांदेकर किती खुश आहे, माझ्या आईबाबांची किती काळजी घेतो, त्यांना काय हवं नको ते पाहतो, सगळ्यांसाठी किती प्रेमाने करतो तो. खरंच म्हणजे मला काय अपेक्षित आहे, माझ्या आईबाबांची काळजी घेतली पाहिजे, माझ्या आईबाबांशी प्रेमाने वागलं पाहिजे, याच तर गोष्टी मला अपेक्षित आहेत. आणि त्या सर्व गोष्टी चांदेकर करतो. आणि कला म्हणते की खरंच चांदेकर खूपच चांगला आहे, असं सगळं कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच आता डान्स परफॉर्मन्स झालेला असतो, संगीत सोहळा संपलेला असतो आणि त्याचबरोबर कला रूममध्ये येते आणि कलाची वाट लागलेली असते. कलाची मात्र कंबर खूप दुखत असते. अद्वैत म्हणत असतो, हे सगळं काय चाललंय, सगळ्या रूममध्ये सगळ्या बामचा वास वगैरे काय येतोय, नक्की काय चाललेलं आहे हे. कला म्हणते की तुला बामचा वास येतोय हे कळतंय, मग माणसाला काय झालं हे कळत नाहीये का, असं म्हणत कला आडवंच बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तुला व्यवस्थित सांगता येत नाहीये का, मी तुला काहीतरी विचारलंय ना, मग त्याचं उत्तर दे ना, आती कशाला पुढं बोलत बसती, असं अद्वैत म्हणत असतो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर तू लावून देशील का रे, असं कला अद्वैतला बोलत असते. परंतु अद्वैत मात्र विचार करतो, हिच्या कमरेला बाम कसा लावून देऊ मी. म्हणजे अद्वैतला कळत नाही आहे की मी नक्की काय करू, कशा पद्धतीनं रिॲक्ट करू. अद्वैत मात्र शांतच होतो आणि मग कलाकडे पाहू लागतो. कला पण शांत होते. तिला पण असं वाटतं की आपण याला कसं विचारायचं ना, असं तिलाही वाटू लागलेलं असतं. कला मग शांत होते. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे. अद्वैत म्हणतो की हिला एवढा त्रास होतोय तर मग बाम लावून दिला पाहिजे, असा विचार अद्वैतच्या डोक्यात येतो. आणि अद्वैत मग कलाच्या कमरेला बाम लावायला लागलेला असतो. कला अद्वैतकडे पाहत असते आणि अद्वैत बाम कसा लावतोय हे ती पाहत असते. अद्वैतने डोळे बंद केलेले असतात आणि कलाच्या कमरेला बाम लावून देत असतो. म्हणजे कलाला तो स्पर्श होत असतो, तो स्पर्श तिला जाणवत असतो आणि कला मात्र अद्वैतकडे पाहत असते. कलाचं चाललेलं असतं म्हणजे नक्की काय, अद्वैतच्या स्पर्शाने ती मोहरून तर गेलेली असते, परंतु अद्वैत तिला म्हणत असतो, बघ कसा परफेक्ट बाम लावलेला आहे, माझं काम म्हणजे कसं एकदम परफेक्ट असतं, तुझ्यासारखं नसतं धसमुसळेपणाचं. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की बघ मला माहिती आहे तुझी जबाबदारी घेतलेली आहे, ती जबाबदारी तू पूर्ण करू शकणार नाहीस, आणि मग तुला माहिती आहे तू जर जबाबदारी पूर्ण नाही केली तर काय होणार आहे. तेव्हा अद्वैतला कला म्हणू लागते की मी माझी जबाबदारी वेळेवर पूर्ण करणार आहे, मी कामं माझी व्यवस्थित करते. तेव्हा अद्वैत म्हणतो चला हात धुवून येतो, नाही तर कसं आहे माहिती आहे ना, परत बाम मलाच कुठंतरी लागायचा, आणि त्याहीपेक्षा मी हात व्यवस्थित धुवून येतो अगदी परफेक्ट. अद्वैत चांदेकरचं काम कसं असतं एकदम परफेक्ट, असं त्याचं चाललेलं असतं. त्याचबरोबर आबा म्हणतात की नाश्त्याला या. कला म्हणते मी वाढायला घेते. तेव्हा रजनी म्हणते अगं काळजी करू नकोस, आबांनी अस्सल झणझणीत मिसळ मागवलेली आहे, कारण कालचा सगळ्यांनाच थकवा आलेला होता ना, त्यामुळे आबांनी मिसळ बाहेरून ऑर्डर केलेली आहे. कला हे सगळं पाहत असते आणि मग कला थोडीशी लंगडत चालते किंवा तिला काहीतरी त्रास होतोय हे आबांच्या लक्षात येतं आणि आबा विचारू लागतात काय झालं ग कला. तेव्हा कला म्हणत असते नाही थोडीशी ना माझी कंबर लचकली आहे, ती दुखते. तेव्हा आबा म्हणत असतात की ठीक आहे, मग आज हळदीचा कार्यक्रम आहे ना, अद्वैत ती सगळी जबाबदारी तू घे बरं आणि कलाला मदत कर, तिला काय लागलं कमी जास्त तर. कला म्हणते नाही मी करेन.
तेव्हा अद्वैत म्हणतो की घेतो मी सगळी जबाबदारी, मी करेल व्यवस्थित, असं अद्वैतचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कला अद्वैतकडे पाहत असते, कारण त्यांच्या दोघांमध्ये ते चॅलेंज आहे. कलाने ती जबाबदारी घेतलेली आहे कामांची, तर ते काम आता कलानेच पूर्ण केलं पाहिजे असं अद्वैतचं म्हणणं आहे. फक्त अद्वैत आबांच्या समोर पुन्हा कलाला जाऊन तो म्हणणार आहे की तुझ्या हळदीच्या कार्यक्रमाची जबाबदारी मीच घेतली होती असं म्हणेल, म्हणून कला म्हणत असते की नाही. तेव्हा आबा म्हणतात, बरं ठीक आहे, तुला जी मदत लागेल ती घे, कोण मदतीला हवं आहे त्यांच्याकडून करून घे मदत, पण कार्यक्रम मात्र झकास झाला पाहिजे असं आबांचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र कला म्हणते की हो आबा, काहीच काळजी नको, कार्यक्रम एकदम भारीच होणार आहे असं कलाने आबांना सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता तिथे राहुल असतो, सोहम आलेला असतो. मग सोहम नक्की आजकाल कुठे असतो, कधी येतो, कुठे जातो, रजनी काकी हे चालणार नाही बरं का आम्हाला, असं अद्वैत म्हणत असतो. तेव्हा मात्र आज सोहम तिथे उभा असतो. राहुल म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, उद्या मित्राचं लग्न होणार आहे रे आपल्या भावाचं, मग पार्टी तर झालीच पाहिजे ना, बॅचलर पार्टी. कला मात्र या तिघांचं बोलणं ऐकत असते. अद्वैत म्हणत असतो, तो आपला चांदेगा स्पेशल स्टॉक आहे ना, मग झालं तर, मग तो स्टॉक आहे ना, तर सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणेच घडणार आहेत. तेव्हा सोहमला ते चिडवत असतात. कलाचं लक्ष मात्र सोहमकडे असतं. नक्की काय चाललंय यांचं हे कलाला कळत नसतं. कला विचार करत असते, काहीही झालं तरीही या तिघांचं मात्र नक्कीच काहीतरी चाललेलं आहे. हे तिघंजण तिथून निघूनही गेलेले असतात. कला तिथंच उभी असते आणि मग या तिघांचं डिस्कशन चालू असतं की नक्की कोणता स्टॉक पाहिजे, संध्याकाळी पार्टीचं नियोजन कसं करायचं आहे, या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. आणि अद्वैत मात्र लहान मुलांसारखा हसत असतो, खेळत असतो, त्यांच्यामध्ये रमून गेलेला असतो. का तर आज त्यांना बॅचलर पार्टी करायची असते आणि ह्या बॅचलर पार्टीमध्ये आता ते सगळेजण एकत्र येणार असतात. कला इकडे खुश असते, आबा सांगत असतात त्या पद्धतीने कला प्रत्येक गोष्टी मॅनेज करत असते, हँडल करत असते. आणि मग रजनी पण बोलत असते. त्यावेळेस आबा म्हणत असतात की रजनी, कालचं सूत्रसंचलन एक नंबर झालं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की नैना आणि रोहिणी दोघीही बोलत असतात. रोहिणी म्हणत असते की माझं महत्त्वाचं काम आहे म्हणून मी तुला बोलवलेलं आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडलेल्या असतात तेव्हा रोहिणी नैनाला म्हणत असते की हे बघ, आता मला तुला एक सांगायचं आहे. ती म्हणजे ती कला आणि काजल, त्या दोघींचं काहीतरी असं चाललेलं असतं आणि त्यामुळं त्या दोघी एकत्र आहेत. काही असलं, कितीही मोठा कार्यक्रम असला आणि कोणत्याही गोष्टी झालेल्या असल्या तरीही त्या दोघी मात्र एकत्र आहेत. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत आणि त्याचबरोबर इकडे नैनाला ती म्हणत असते की त्यांच्या दोघींचं काय चाललेलं आहे त्याचबरोबर हे लक्षात ठेव. आणि त्याचसोबतच ती सांगत असते की बघ नक्की काय घडत आहे ते, आणि त्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवायचं आहे, त्या दोघींचं काहीतरी असं चाललेलं आहे. नैना म्हणत असते की हो बरोबर आहे, त्यांच्या दोघींचं काहीतरी चाललेलं आहे हे माझ्याही लक्षात आलेलं आहे, पण आपल्याला नक्की त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवायचं आहे. अगदी छोट्यातली छोटी जरी गोष्ट असेल ना तरीही मी त्या गोष्टीचा मोठा भाऊ कसा करणार आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आता नैनाने ठरवलेलं असतं की काजलच्या आणि कलाच्या बोलण्यातून मोठा राडा करायचा आणि कला अद्वैतच्या नात्याला सुरुंग लावायचा, त्यांच्या आयुष्यामध्ये मोठा बॉम्बस्फोट करायचा, असं नैनाने आणि रोहिणीने ठरवलेलं आहे. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की या तिघांची बॅचलर पार्टी असते आणि त्या पार्टीमध्ये आता कलाही सामील झालेली असते आणि कलाही दारू प्यायलेली असते. आता ह्या बॅचलर पार्टीमध्ये जी कला दारू प्यायली आहे त्यामुळे एक मोठा राडा होणार असतो. कलाच्या लक्षातही आलेल्या नसतात गोष्टी आणि कला मात्र त्याच्यामध्ये पूर्णपणे अडकत चाललेली असते. बॅचलर पार्टीमध्ये दारू पिलेली कला तिला अद्वैत सावरत सावरत घेऊन येत असतो आणि त्यासोबतच अद्वैत तिला सांभाळत असतो, पण कला मात्र वेड्यासारखी वागत असते. ती शुद्धीतच नसते आणि तिचं जे वागणं चाललेलं असतं ते विचित्र असं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, आणि मग अद्वैतच्या कानात एक हेडफोन असतो, दुसरा हेडफोन त्याच्या कानात लावते आणि कला मात्र इकडून म्हणू लागते की चांदेकर, कसं आहे माहिती आहे का, मला एक तुला सांगायचं आहे आणि ते म्हणजेच माझं तुझ्यावरती खूप 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 प्रेम आहे.
असं ओरडून ती सांगत असते. एक दादा सायकलवर फुलं घेऊन चाललेले असतात, तर त्यांच्या टोपलीतल्या गुलाबाच्या पाकळ्या ती दोघांच्या अंगावरती उधळते आणि अद्वैतच्या जवळ ती प्रेमाची कबुली देते. माझं तुझ्यावरती खूप खूप प्रेम आहे असं म्हणत कलाने सगळ्या जगासमोर ओरडून सांगितलेलं असतं आणि अद्वैतवरील प्रेमाची कबुली दिलेली असते. पण प्रेक्षकांनो, इथे अद्वैतच्या कानात असतात हेडफोन. अद्वैत गाणं ऐकत असतो. आता नक्की अद्वैतपर्यंत हे कलाने दिलेलं प्रेम पोहोचलं असेल का, ते आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.